स्वतःच्या उद्धाराकरता फक्त एकच उपाय आहे, श्रीमद भागवताची कथा ऐका सावधानतया. आणि हे सगळं ऐकताना कृपा करून सावध होऊन ऐका. श्रोत्यांनी किती सावध झालं पाहिजे? प्रत्येक श्रोत्याच्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार आला पाहिजे की माझ्या जीवनामधली मला भगवंतानं श्रीमद भागवताची कथा ऐकण्याकरता शेवटची संधी दिलेली आहे. माझ्या जीवनामध्ये परत श्रीमद भागवत कथा ऐकण्याची संधी कदाचित माझ्या आयुष्यामध्ये मला मिळणार नाही. हा भाव मनामध्ये ठेवून जर समजा कथा ऐकली तर माणसाचं मन हे एकाग्र होतं. अशा प्रकारचा भाव मनामध्ये ठेवून भगवंताची कथा ऐकली, माणसाच्या अंतःकरणामध्ये व्याकुळतेचा भाव हा निर्माण होतो. हा विचार कधीतरी करा. बस माझ्या जीवनामध्ये भगवंतानं ही शेवटची संधी दिली नाही, आता नाही केव्हा तरी ऐकू, मला माझ्या प्रश्नाचं एक उत्तर द्या. गेल्या 11 वर्षापासून तुम्ही विचार करता कथेचं आयोजन करायचंय, कथेचं आयोजन करायचंय, होत नाही होते. हा भाव मनामध्ये ठेवा. भगवंतानं मला माझ्या जीवनामध्ये शेवटची संधी मला प्रदान केलेली आहे. त्यामुळे कथा ऐकताना सावध होऊन कथा ऐका. आपल्या घरामध्ये काय असेल, घरामध्ये पाठीमागे काय चाललं असेल, पाहुण्यांचं काय होईल, काहीही होऊ द्या. आणि ह्या मंडपामध्ये येताना कृपा करून कोणत्याही व्यक्तीबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये द्वेषाचा भाव ठेवून बसू नका. झाला असेल आज सकाळपर्यंत घरामध्ये कटकटी झाल्या असतील, आज सकाळपर्यंत आपल्या दुकानामध्ये, आपल्या व्यापारामध्ये, आपल्या गावामध्ये काही लोकांचं आपलं वैमनस्य झालं असेल, आपलं भांडण झालं असेल, तुम्हाला हात जोडून सांगतो की या क्षणापर्यंत ज्या ज्या प्रकारच्या वाईट घटना घडल्या असतील, ज्या ज्या माणसाबद्दल अंतःकरणामध्ये द्वेषाचा भाव असेल, ज्या ज्या माणसाचा मत्सर करण्याचा इच्छा असेल, ज्या ज्या माणसाचा बदला घेण्याचा इच्छा असेल, या सगळ्या प्रकारच्या विचारांना आपल्या मस्तकाच्या बाहेर ऐकून भगवंताच्या चरण अरविंदी समर्पित होऊन श्रीमद भागवताची कथा ऐकावी. ही कथा ऐकताना आपल्या संप्रदायाला विसरून जा. मी ह्या संप्रदायाचा आहे, मी ह्या जातीचा आहे, मी ह्या धर्माचा आहे. आपल्या संप्रदायाला विसरून भगवंताचं चरित्र ऐका. आपल्या डोक्यामधनं आपल्या जातीला विसरून श्रीमद भागवताची कथा ऐका. जरा मनामधला द्वेष थोडा बाहेर काढून जरा पहा. मनामधला मत्सर थोडा बाहेर काढून टाका. बघा तुम्हालाच हे फार अवघड आहे, पण भगवंताच्या कृपेनं फार सोपंही आहे. ज्यांच्या मनामध्ये रात्रंदिवस द्वेषाचा भाव असतो, ज्यांच्या मनामध्ये मत्सराचा भाव असतो, ज्यांच्या मनामध्ये एक दुसऱ्याचा बदला घेण्याचा भाव असतो, त्या माणसाचा चेहरा जरा वेगळा दिसतो. आणि ज्या माणसाच्या मनामध्ये कुणाचाही द्वेष करणार नाही, कुणाचाही बदला घेणार नाही, कोणत्याही प्रकारचा मत्सर माझ्या मनामध्ये ठेवणार नाही, त्या माणसाचा चेहरा तुम्हाला जरा वेगळा दिसेल. सोडून द्या. ह्या मंडपामध्ये बसताना कृपा करून मी ह्याचा बदला घेईन, त्याचा बदला घेणार नाही. या 7 दिवसामध्ये सगळं वैमनस्य मनाच्या बाहेर काढून टाका. बघा तुम्हाला इतकं हलकं वाटेल. या मंडपामध्ये त्यांना आपला संप्रदाय कोणता हे विसरून जा. मला भगवंतानं मनुष्य योनीमध्ये मला पाठवलेलं आहे. या मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर मी माझ्या जीवनाचं कल्याण कसं करावं हा विचार मनामध्ये ठेवा.
भगवंतानं मला या जातीमध्ये पाठवलं. आपली जात विसरून 7 दिवसामध्ये भगवंताचं चरित्र ऐका. आपल्या परिवारांना विसरून भगवंताचं चरित्र ऐका. बघा 7व्या दिवशी तुमच्या मनाची अवस्था कशी होते. कथेचं साफल्यच त्याच्याकरता आहे ना. पश्चात्तापेन शुद्धती. हे मी ऐकलं, हे मी इतकं पाप केलं, ह्याला मी त्रास दिला, हे चुकीचं होतं, मी त्याच्याकडनं क्षमा मागितली पाहिजे, हा मनामध्ये विचार आला तर अशा प्रकारचा पापी सुद्धा हा आपोआप हा शुद्ध होतो. कथा आपलं मन शुद्ध करण्याकरता भगवंताचं चरित्र आहे. एतदस्मात् परम किंचिन मनःशुद्धे न विद्यते. शरीराला शुद्ध करण्याकरता आपण स्नान करतो. सकाळी स्नान, संध्याकाळी. शरीराला स्वच्छ करण्याकरता आपण स्नान करतो. परंतु आपल्या मनाला शुद्ध करण्याकरता, आपल्या मनाला पवित्र करण्याकरता काय करावं याचं उत्तर या शास्त्रामध्ये आहे. मनाला शुद्ध करण्याची इच्छा असेल तर त्याच्याकरता भगवंत नाम चरित्र, भगवंताचं चरित्र ऐकावं. मनःशुद्धी न विद्यते. मनाला शुद्ध करण्याकरता कथेला सोडून आणखी कोणताही उपाय नाही. शरीर शुद्ध आहे, शरीर स्वच्छ आहे, शरीर पवित्र आहे. आणि या शुद्ध आणि स्वच्छ आणि पवित्र शरीरामध्ये असलेलं माणसाचं मन जर समजा शुद्ध नसेल तर शुद्ध असलेलं शरीर, स्वच्छ असलेलं शरीर हे 100% ते वाया गेलं. आपल्या मनाला सांभाळा. कधी कधी असं वाटत असतं की स्वामीजी माझं वय आता 60 वर्षाचं झालं आणि आता परमार्थ करून माझा उद्धार होणं कसं शक्य, असं कधी कधी काही लोकांना ते वाटत असतं. आता आमच्या जीवनामधनं ती वेळ आता निघून गेलेली आहे. मग आता परमार्थ करून काय उपयोग आहे. 60व्या वर्षी आता मी 2-4 वर्षामध्ये मी जाणारच आहे. मग आता मला परमार्थाचं फळ, मला नामसंकीर्तनाचं फळ कसं मिळेल, अशी भीती काही लोकांच्या मनामध्ये असते. त्याला चांगलं काहीतरी करावं हा भाव त्याच्या मनामध्ये येतो. आता तरी आपण चांगलं वागावं असं त्याला वाटत असतं. पण एक भीती असते की आयुष्यामध्ये, कारुण्यामध्ये मी इतके पापकर्म केलेली आहेत की त्या पापाचा पश्चाताप, त्या पापाचं प्रायश्चित्त कधी केलं नाही तर त्या पापाचं फळ मला भोगावंच लागेल. आणि आता भक्ती केली तर काय मिळेल हा प्रश्न आहे, सगळ्या लोकांच्या मनामध्ये असतो. अशा प्रकारची भीती ज्या भक्ताच्या, ज्या माणसाच्या अंतःकरणामध्ये असते, भगवंत त्या पापी जीवात्म्याला आश्वासन देतात की तू तुझ्या पापांची चिंता तू करू नकोस. तू फक्त एकच काम कर. सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अन्त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवंत म्हणतात की जीवात्मन, ज्या क्षणी तुझ्या मनामध्ये विचार आला की मला अशुद्ध व्हायचंय, त्या क्षणी तू शुद्ध झाला. सगळ्या गोष्टींचा तू जीवात्मन त्या अवस्थेमध्ये तू परित्याग कर. माम एकम शरणम व्रज. तू माझी शरणागती तू स्वीकार कर. माझ्या चरणारविंदी येऊन ज्या प्रकारचं पापकर्म केलं असेल त्या सगळ्या पापांचा तू स्वीकार कर. आणि त्या क्षणापासून तू शुद्ध झाला, त्या क्षणापासून तुझा उद्धार झाला. म्हणून तू समज अहंत्वा सर्व पापेभ्यो. जरा वाचा. भगवंत त्या पाप्याला अशा प्रकारचं आश्वासन देत आहेत की एका पापापासून नाही, सर्व पापेभ्यो.
ज्या ज्या प्रकारचं पापकर्म, ज्या ज्या प्रकारचा दुराचार तुझ्या हातानं झाला असेल, त्या सगळ्या पापांपासून मुक्त करण्याची जबाबदारी जीवात्मन माझ्यावरती आहे. तू एकच काम कर, तू फक्त माझी शरणागती तू स्वीकार कर. हंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. गीतेचा अभ्यास करताना भगवंतानं साधकांना, सज्जनांना ज्या प्रकारचं आश्वासन दिलं नाही, त्यापेक्षा महत्त्वाचं आश्वासन पापी लोकांकरता दिलं. अशा प्रकारचा पापी जेव्हा शरणागती स्वीकार करतो, भगवंत म्हणतात क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. क्षिप्रम भवति धर्मात्मा. त्यामुळे आपल्या मनामध्ये पश्चात्तापाचा भाव निर्माण. कधी कधी असं होत असतं हो, काही लोक चांगली असतात, काही लोकांनी, सगळीच लोक चांगली आहेत. आपण एखाद्याचा अपमान करून घरी येतो. अपमान करताना आपल्याला बरं वाटत असतं, कारण का बुद्धीमध्ये क्रोधाची भावना असते. घरी आल्यानंतर अर्ध्या तासानंतर, 1 तासानंतर लगेच कधी कधी विचार येतो, नाही राव, मी चुकलो, मी असं त्याला बोलायला नको होतं. माझ्यापेक्षा वयानं ती व्यक्ती फार मोठी होती, ती जरी माझ्यावरती रागवली तरी मी वयानं फार लहान आहे. त्या मोठ्या व्यक्तीचा, वयानं मोठ्या असलेल्या व्यक्तीचा किंवा प्रतिष्ठित व्यक्तीचा अपमान माझ्याकडनं झाला, माझ्या हातानं वाईट घडलं, हा भाव मनामध्ये आला, तो जीवात्मा हा शुद्ध झाला. पश्चात्तापेन शुद्धती. श्रीमद भागवताची कथा पाहताना आपण गोपींचं चरित्र पाहणार. श्रीमद भागवताची कथा पाहताना आपण प्रल्हादाचं चरित्र पाहणार. श्रीमद भागवताची कथा श्रवण करताना ध्रुवाचं चरित्र आपण पाहणार. श्रीमद भागवताची कथा पाहताना बलिराजाचं चरित्र आपण पाहणार. त्याचप्रमाणे श्रीमद भागवताची कथा ऐकताना अत्यंत मोठा असलेला हा जो अजामिल, या पाप्याचं चरित्रही आपण ऐकणार. त्यामुळे या 7 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष, कोणत्याही प्रकारचा मत्सर अंतःकरणामध्ये न ठेवता कृपा करून भगवंताची शरणागती स्वीकार करून भगवंताचं चरित्र ऐकण्याचा आपण प्रयत्न करूया.